नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आजची ब्लॉगची सुरुवात झाली, पण काल आम्ही पार्टी केली आणि त्या पार्टीवर चुलीवर स्वयंपाक केला सगळा. पण आम्हाला झोपायला 2 वाजले आणि सकाळी आम्ही लवकर उठलो नाही. पिऊची शाळा आज पडली. पण आज आमच्या घरी एका एकाने सगळ्यांची तब्येत खराब होत आहे. आज यांची झाली, ही झोपली, बायसेप ड्रॉइंग काढून राहिले. आणि आज यांची तब्येत काही चांगली नाही आहे, त्यांना झाली आहे सर्दी, त्याच्यामुळे ते झोपले. तुला काही ताप गिप नाही आहे, खोटा काही अंग तसंच गरम असते. पप्पाला आहे, पप्पाचं अंग गरम आहे, पण सर्दी आहे पप्पाला. नाही ग, थंडीत बसले होते किती वेळपर्यंत. हा मग ते डोक्याला एक वेळा हात लावला की झालं सुरू. डोक्याला हातच नाही, डोक्याला पायाला हातच नाही लावा लागत. एकदा पायाला हात लावला की बोटं मोड, हात मोडच करते ते. आता ड्रॉइंग राहते ते किंची केसच खाजून दे. तर आम्ही आलो आहे जेवण करायला. कालचं उरलेलं जेवण आहे. तर आमचा रस्ता बा, या घरातून या घरात जायचं. मी माझा घे व्हिडिओ एक केला. हाय आमचं शॉर्टकट. काय कर प्रियांशी लवकर लवकर दूध पे, तयारी कर. 5 वाजून 10 मिनटं झालेली आहे. ट्युशनची वेळ झालेली आहे आपली जायची. मग तिथे बाबा येऊन तयार राहते. ह्या नको करू. बिस्किट खायचे पप्पाची, द्या ना बिस्किट. बिस्किट मागा लागते काय. तिथं पहिलेच खाल्लं गो पप्पानं. मी चालली आहे, ज्या ताई आहे माझ्यासोबत, म्हणजे आमच्या घराजवळ राहतात, थोडेसे लांब राहतात. तर त्यांच्यासोबत चालेल ब्लाऊज टाकासाठी. त्यांना ब्लाऊज शिवायला टाकायचं आहे. मला फोन केला, तू चल म्हणते. त्यांना काय माहीत करून असं वाटते की मला समजते बा काय काही वाचते, पण त्याचा काहीच संबंध नाही, मला काहीच समजत नाही. पण तरी त्या म्हणे चल राणीसोबत. तो असले की मग थोडंसं बरं वाटते, सांगता येते तिला. टेलरिंगला मागच्या वेळेला त्यांचा ब्लाऊज त्यांनी थोडंसं बिघडवलं. तर तू चल म्हणे आता सांगासाठी तिला. तर मी जातो. पाहतो ब्लाऊज घेस कसा आहे. मच्छरच खूप झाली आमच्या घरी. दारा खिडकी उघडच ठेवते. चला मग दाखवते मी तुम्हाला. आता लागला हिवाळा. हिवाळ्यामध्ये रोज असं गड्डीवर सांबार घरी येणार. खाली ते ठेवला आहे मी सोप्यावर. रोज गड्डी मेथी, पालक. हे खाण्याची मजा हिवाळ्यात आहे, पण ते निवडणं काढणं इतकं त्रासदायक आहे, किती वेळ लागते. आता मी एवढा सांबार निवडला आणि आणखी एवढ्या सांबार, म्हणजे 2 गड्ड्या सांबार आणून ठेवला. परत मेथी, पालक, एवढी मोठी फुलगोबी असं आणून ठेवलं घरी. म्हणजे हिवाळा आहे तर बस आणा. आणि ते एवढं मोठं आणून तुम्ही निवडत राहा. 1-1, 2-2 तास असे मान लागून जाते ही निवडता. जेवढं एक खाणं सोपी आहे ना, तेवढं ते निवडणं इतकंच कठीण आहे. आज आमच्या घरी पिऊच्या पप्पाने आणलेलं आहे मिसळाचं दळून. म्हणजे भाकरीचं सगळं मिसळाचं दळून, उडीद, ज्वारी, बाजरी सगळं दळून आणलं आहे बघा. आणि ते पण कशात आणलं, पॉलिथिनमध्ये. आणि आज दळून आणलेलं आहे. याचा अर्थ आता इथून हे पीठ जोपर्यंत संपत नाही, सकाळ दुपार जेव्हाचं आहे, जेव्हा भूक लागली तेव्हा फक्त भाकर. कारण त्यांना माहिती आहे की साध्या पिठाच्या भाकरी मला येत नाही. आणि मिसळाचं आणलं. मिसळाचं मला पण आवडते. आता आज करणार आहे ते स्वयंपाक पिऊचे पप्पा. म्हणजे आलू वांग्याची भाजी करतील ते, त्यांना आवडते तर्रीवारी मस्त आणि छान करते. आणि मला करून द्यायला पण भाकरी. आता असंच स्वयंपाक आहे आमचा. भाकरी, आलू वांग्याची भाजी. तर रोजच्या प्रमाणे आपला ब्लॉगचा झाला एंड. आणि तुम्ही रोज जसं माझे ब्लॉग बघता तसंच बघा. सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जेवढं होत असं, जेवढं तुमच्याकडनं होईल तेवढं तुम्ही प्लीज तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा सबस्क्राईबचं की ID माझी, म्हणजे जेणेकरून मला आणखी कोणी सबस्क्राईब करा. तसंच करा. आणि माझे ब्लॉग पूर्ण बघत जा. आजचा बघितला, उद्याच कालचा पण बघा.
आणि उद्याचा येणार पण बघा. ब्लॉग हे रोजच येणार. थँक्यू. गुड नाईट. बाय.